लग्न जवळ येते आणि अजून मी ब्लाऊज शिवायला टाकलेले नाही आहेत. आज माझ्याकडे निवांत वेळ होता. म्हटलं की चला तेवढ्या वेळात आहे ना हे काम करून यावं. आज घरातले सगळेजण आहेत ते शॉपिंगला गेलेले. त्याच्यामुळे इनमिन 3 जण जे आहेत ते आम्ही घरात आहे. त्याच्यामुळे जास्तीचं काम अजिबात नव्हतं. माझे खूप सारे ड्रेस आहेत ते अल्टर करायचे. ते पहिलं काम मी करायला काढलं होतं. पण परत म्हटलं की चला आशूला निवांत झोपवावं आणि पहिलं आपलं जे काम आहे ब्लाऊज शिवायला त्या करून यावं. ब्लाऊज शिवायला टाकले आणि घरी आले तर बघते तर काय आशू उठून बसला होता. मग काय माझं अल्टरचं काम जे आहे ते पुढे सरकलं होतं. त्याला सगळं खाऊ पिऊ घातलं आणि बाहेर ते खेळायला पाठवलं. तेवढ्या वेळात मी जे आहे ते सगळे ड्रेस अल्टर करून घेतले. अर्धा तास गेला मला या सगळ्या ड्रेसला जे आहे ते अल्टर करण्यासाठी. कारण बऱ्याच दिवसातनं जे आहे ते मी मशीनवर बसले होते. त्याच्यामुळे ना माझा अजिबातच जो आहे ते ताळमेळ लागत नव्हता. रात्रीच्या वेळी आजी पण घरी आली होती. तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. आशूचं आणि आजीचं मस्तपैकी खेळणं चालू होतं. घरच्यांचा फोन आला होता की आम्ही ना आता घरी येतो जेवणासाठी. त्याच्यामुळे त्यांचा पण जो होता आम्हाला स्वयंपाक करावा लागला होता. आशूचं ना मस्तपैकी आजोबांसोबत खेळणं चालू होतं आणि त्यांनी करून आणलेली शॉपिंग बघण्यामध्ये ना एक वेगळाच इंटरेस्ट असतो. नवीन नवीन वस्तू घेऊन आले होते. त्याच्यामुळे ना मी पण मस्त उत्सुकतेने या सगळ्या गोष्टी बघत होते.